नमस्कार मैत्रिणींनो, आज चाललेत बघा तुरीच्या शेंगा सोलायच्या. आणि आमचा वेदांत बघा कसा हसते गालातल्या गालात लावलेत म्हणून. तुम्ही कधी खाल्लेत का तुरीच्या शेंगा? नाही, आम्ही खिचड्या खाल्ली. लहानपणी तर आई उकडून द्यायची, म्हणजे शिजवायची. तुरीच्या शेंगा शिजवायच्या मीठ टाकून, मीठ टाकून छान मस्तच हालायचं. लागायच्या शेंगा. तुम्ही पण खाल्ले असतील. आत्ताच्या ह्याच्यात जास्त करून काय तुरीच्या शेंगा बघायला मिळतच नाहीत. पण इकडं आमची आई काल आली होती, तिनं रानातून आणल्या होत्या. तर म्हणलं आता त्याची भाजी पण बनवावी आणि थोड्या शिजवायला पण होते, म्हणून असं चाललं होतं सोलायचं. कसं आहे, शेंगा ह्या खायला छान लागते त्या, पण सोलायचं म्हणलं की उरकतच नाही तर सोलायला. किती वेळ झालं, मी बरोबर अर्धा तास होऊन गेलाय तरी अजून शेंगा सुलत्या. तर हे बघा एवढेच असं सोलून झाले, बाकी काय नाही मित्रांनो. आता जेवणात म्हणलं भाजीला काय बनवायचं विचार करत होते. फ्रीज उघडला तर लक्षात आलं की तुरीच्या शेंगा आईने आणले. मग म्हणलं आज तुरीचीच भाजी बनवावी. तर सुक्की भाजी तर मी शिमला मिरचीच बनवली होती. अजून भाकरी करायच्या आहेत. कधी माझा स्वयंपाक करायचा. मला असं शेंगा सोलायचं म्हणलं कंटाळाच येतो, पण आमच्या सासूबाई गेलेत गावाला, नाही तर त्यांच्याकडेच असते हे सोलायचं काम. मग मी अशी सोलत बसल्या, म्हणून म्हणलं वेदांतला तू पण सोलू लाग शेंगा, म्हणजे पटकन होईल आणि भाजी पण मग टाकता येईल.